आणि आकाशी आपण आता शाळा घेणार आहे. दे मोबाईल दे. तर व्योमला ना ॲक्च्युली गाडीचा प्रवास खूपच आवडतो मला. हे तर समजून गेलेलं आहे. बिकॉज मी ना त्याला मागे पण एकदा गाडीतनं घेऊन गेलो होतो स्कूलमध्ये माहेराच्या, आणि तो मस्त राहिला होता. त्यामुळे आता ना जेव्हा जेव्हा मी कधी असेल घरी तर मी त्याला घेऊन जातो माहेरच्या स्कूलमध्ये, आणि मस्त कार सीटमध्ये बसतो तो सीट बेल्ट लावून, आणि मस्त बाहेर सगळं बघत असतो. आणि काय नाही, सीट जरा वरती असल्यामुळे त्याला बाहेरचं सगळं दिसतं. पण बिकॉज या लेवलला त्याला हे बघा हे दिसतं, त्याला त्याची आय लेवल आहे, त्याला हे सगळं दिसतं. हे नाही व्यो, ही नाही कशी कशी दिसते तुला सगळं. चला, तर माझी एक मीटिंग होती ती लवकर संपून मी घरी आलोय. तर म्हटलं चला वेळ आहे तर म्हटलं व्योमला पिकअप करूया आणि मायराच्या स्कूलमध्ये जाऊन मायराला पण पिकअप करूया. हे ना व्योम, हे नाही रे, हे नाही रे. चलो लेट्स गो. आपण जाऊया आता मायराच्या स्कूलमध्ये. कशी कशी माया पण स्कूलमधनं आली आहे. आपण जाऊया घरी. ही बाई कशी गोड आहे रे मनी, आपली कशी गोड आहे ना मनी. चला चला, तर आम्ही एका ठिकाणी जातो आहे, फोर्टला आहे ते. मी तुम्हाला एक मिनिट फ्रंट कॅमेरा चालू करतो. तर आमच्या ना LSCचे डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत नीलम मॅडम. तर त्यांनी मला मागेही एकदा फोन केला होता की त्यांना मायराचा काही ते त्यांचे गुरु आहेत त्यांचा आशीर्वाद द्यायचा होता. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की यायला, पण मला नाही जमलं. तर म्हटलं आता परत त्यांनीचा मला फोन आला होता की तुम्ही घेऊन या तिला. सो आज आपण तिकडे जातोय. तर आचार्य उपेंद्रजी आहेत, तर त्यांच्या आता आपण तिथे जातोय. आणि आज काय आहे ते चंडीचा काही होम आहे आज, आणि कुमारिका पूजन असं काय आहे. तर ते आपण बघू तिथे गेल्यानंतर काय होतं ते. ठीक आहे ना माळा. चलो कुमारिका 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 हा कुमारिका. ये मनी कशी गोड आहे ना रे मनी. चला लेट्स गो माळा. तर हे आहे अंतरयोग फाउंडेशन, आणि या पण आता आतमध्ये जाऊन बघूया काय आहे ते. मंडळी नमस्कार. तर या आहेत LSC डेव्हलपमेंट ऑफिसर नीलम मॅडम, ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट केलं गेलं होतं. आणि इथे त्या दिवशी चंडी हवन होतं आणि कुमारिका पूजन होतं. त्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. आणि ह्याही आधी त्यांचा आम्हाला फोन आला होता. तेव्हा तो कार्यक्रम गोरेगावला होता आणि त्यावेळेला पण आम्हाला जमलं नाही. तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही या मायराला मला गुरुजींचा आशीर्वाद द्यायचा आहे. आचार्य उपेंद्रजी जोशी आहे, त्यांचा आशीर्वाद मायराला मिळू दे ही त्यांची मनापासून इच्छा होती. म्हणून त्यांनी वारंवार मला त्या फोन करायच्या. सो यावेळेला म्हटलं की नाही आपण जाऊ. आणि खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर. ते हवनमध्ये आम्हाला तिथे बसायला मिळालं. मायराचं तिथे कन्यापूजन झालं, कुमारिका पूजन झालं आणि खूप छान वाटलं. तर अंतरयोग फाउंडेशन हे फोर्टला एक संस्था आहे जिथे गुरुकुल पद्धती किंवा नाडी योगशास्त्र ह्या सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या जातात किंवा तिथे बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर मीही हे सगळं एक्सप्लोअर करतो आहे. तसंच मला ह्याच्यामध्ये काही अधिक माहिती मिळेल मी तुमच्याशी शेअर करेल. आणि आता व्लॉग पुढे आपण कंटिन्यू करूया. चला
तर आपण फोर्टला होतो. काय बघायचंय काय बघायचंय? चला तर होम पण झालं आहे आणि कुमारिका पूजन ते पण झालेलं आहे. आता घरी जाऊया. पण मला लोळतं ते सोडून खाली. चल चला आपण घरी आलेलो आहे आणि आकाशशी आपण आता शाळा घेणार आहे. दे मोबाईल दे. आकाश ट्रेंडिंग वरती सध्या. ट्रेंडिंग वर आहे तू. तुझी कमेंट ट्रेंड करते तू. ब्लॉग ओपन केला ना की तुझी कमेंट सगळ्यात पहिली दिसते कंगव्याची. खूप काळजी त्यांना खूप काळजी आकाशची. तुम्ही कंगवे पार्सल पाठवा. मंडळी आकाशला कंगवे पार्सल करा. तुला पण पाहिजे ना कंगवा? तू पण सांग. बघू मोबाईल दाखव ना एक मिनिट. दाखव तर एक मिनिट. दाखव तर एक मिनिट मोबाईल. दाखव मोबाईल ओपन नको ना. आकाश कधी मोबाईल देत नाही तुम्हाला मंडळी. कधीच देत नाही मोबाईल. आणि ओपन करून तर अजिबातच देणार नाही. देईल का तू सांग मायरा? दाखव एक मिनिट मोबाईल दाखव. तो ओपन करून देणारच नाही तर. ओपन करून देणार मला माहिती आहे ना. मायरा म्यूट कर एक मिनिट. अगं त्याचा मी काय सांगितलं की युट्यूब ओपन केलं आणि तो ब्लॉग ओपन केला ना. कुठे गेली? बघू दे मला पण. हा ओपन कर एक मिनिट. थांब का एक मिनिट. मला ओपन करू देशील तर मला काय. हा युट्यूब ओपन कर बघू काय येते. आता पण तीच ट्रेंडिंग वरती का बघू दे ना. लगेच तुम्हाला त्याच ट्रेनवर जायचं. बघू एक टान. कमेंट मध्ये काय पहिली कमेंट काय दाखव मला. तीच आहे. हा बघू. बघा मंडळी असं जर ब्लॉग ओपन केला आपला आजचा आणि त्याच्यामध्ये पहिली जी कमेंट आहे ऋतुजा 6390 यांनी कमेंट केलेली आहे. आकाशला एक कंगवा गिफ्ट करा आणि 19 जणांनी लाईक केलेलं आहे. कंगवा आणि एक रबर बँड. रबर है ना बनी. कशी कोणी लावली तुला टिकली? कोणी टिकली लावली? कोणी कोणी? तू कमेंट वाच. त्या ब्लॉगचा कमेंट एक नंबर आहेत. म्हणजे तुम्ही जर ब्लॉग बघितला नसेल तर त्याचा मी थंबनेल टाकतो इथे. ब्लॉगचं टायटल काय होतं कसं बसं आम्ही वाचलो हा जो ब्लॉग आहे नक्की बघा. आणि त्याच्यामध्ये कमेंट्स असे नक्की बघा काय आहेत त्या. आणि मायराची बाहेर उद्या सुट्टी आहे त्यामुळे मायराची मजा आहे. हे ना रे हे ना. हे कशी 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 कोण टिकली कोणी लावली तुला एवढी गोड? कोणी लावली टिकली? दीदीने लावली. दीदीने लावली टिकली. हो आकाशला त्याचे केस खूप प्रिय आहेत त्यामुळे तो त्याचे केस सारखे कुरवळत असतो. कधी पण बघावं भाताचं पाणी. बघितलं एवढा गुंतलाय. एवढं त्याला मी दाखवतो तरी त्याला समजत नाही. एवढा त्याच्या केसांमध्ये गुंतलेला त्याचं दिसत नाही त्याला केसांमुळे त्याच्या. करणार आहे ना त्याला वेळ द्या ना. त्याला काय वेळ द्या? त्याच्याकडे वेळ कुठे? कसला वेळ? ऑफिसमुळे. शनिवार रविवार काय करतो? मायरा म्यूट कर एक मिनिट. त्याची मीटिंग होते यावेळी. कसल्या मीटिंग? मीटिंग माहिती आहे म्हणजे कसल्या मीटिंग असतात हे नाही रे. वेळ तर मिळायला पाहिजे त्याला हे सगळं उद्योग करायला. काम आहे त्याला. आणि आता काही नाहीये ना. जरा काही फेस्टिवल आलं काय आलं तेव्हा तो खर्च करेल ना. आता उगाच कशाला खर्च करेल? तो पण पॉइंट आहे बरोबर की नाही? अच्छा ताई आलाय का? ताई भरवणार आहे का? हा अरे बापरे. ही भाताचं पाणी आहे. आणि काय म्हणता काय कमेंट होती की त्याला झोपवून भरवू नका. तो 6 महिन्याचा आहे. तो अजून त्याला झोपवूनच द्यावं लागणार. जोपर्यंत ते स्वतः बसून नाहीत आणि सॉलो करत नाहीत. बसून सॉलो नाही करत तोपर्यंत त्यांना झोपूनच द्यायचं असतं. आपण बसवायचं नाही. त्यामुळे त्याला झोपून देतो. येस. दुसरं अजून विचारतात की साखर आणि मीठ तुम्ही का देणार नाही? हा हे तर ऍक्च्युली आमचं एक त्याच्या हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यूने आम्ही लॉंग टर्म पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला आहे
की हेल्थ म्हणजे मीठ आहे ना, मीठ फ्युचरमध्ये BP आणि हायपर टेन्शनच्या ज्या गोष्टी आहेत ना, तर ते त्या सॉल्टमुळे असतात आणि डायबिटीसच्या संदर्भात शुगरमुळे असतात. तर तुम्ही जेवढं इनिशियल स्टेजेसमध्ये जेवढं पण तुम्ही त्याला रिफ्रेन कराल खाण्यापासून, लेटर ऑफ दी स्टेजेस ऑफ लाईफमध्ये त्यांच्यासाठी ते चांगलं असेल. आणि आता एकंदरीत जे लाईफस्टाईल आहे आपलं, इट इज सो 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 अनहेल्दी. आणि मला एक कमेंट होती की काय टेस्ट तरी येईल का, तर त्याला टेस्ट समजतच नाही. टेस्टच नाही, त्यांना टेस्ट बर्ड्सच नाहीये, ते आता डेव्हलप करतायत. त्या आता तो ब्रेस्ट मिल्क वर होता, त्याला टेस्ट माहित नाही. जे आता आपण देणार ती टेस्ट त्याला कळणार. त्यामुळे आपण टाळायचं की आपण आणि बिस्किट अजिबात देऊ नका. जर वाटलं तर गाजर द्या, गाजर त्यांना टीतर म्हणून पण चांगलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करा. आम्ही यावेळेला व्योमच्या वेळेला आम्ही खूप स्ट्रिक्ट राहणार आहे त्याच्या ह्याच्यामध्ये. मायराच्या वेळेस पण होतो आपण 2 वर्ष मायराच्या वेळेला स्ट्रिक्ट होतो. मायराच्या वेळेला आता शूटमुळे आहे ना बाहेरचं आपल्याला 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर, त्याच्या आधी तर नाही. 2 वर्ष मायराला मीठ आणि चॉकलेट नव्हतं. अगं 4 वर्षापर्यंत म्हणजे सिरियल चालू जेव्हा झाली ना तोपर्यंत तिला चॉकलेट काय हे माहिती नव्हतं. आणि चॉकलेट कोणी दिलं की रडायची ती. आणि आता चॉकलेटचा भरमार असतो. आम्ही तेव्हा खूप एकदा ती जेव्हा इम्युन सिस्टम चांगली आहे. आणि आता तरी व्योमचं तरी कमी, नाही तर माझे डॅडी डायरेक्ट सेफ्टी कव्हर व्योम माझं सगळं करायला मुंबईतून पाणी असायचं. तू लाडाची होती ना? लाडाची होती का तू? होती म्हणजे आजही लाडाची तेच. लाडाची आहे ना. मी कधी कोणाचं असं बेबी कसं येतं त्यामुळे. आणि हे आता सुरुवातीला एकदम लिक्विड आहे, कारण ग्रॅज्युअली आम्ही ते हे करणार. आता मी कालपासून 2-2 करतो. आता मी आता 3 वेळा केलंय आम्ही. आता काल डाळ दिली, आज भात दिलं. आता उद्या थोडं 3 वेळा दिल्यानंतर मग परवा आम्ही 4 वेळा, म्हणजे हे बाउल 4 वेळा करू आम्ही. असं करत करत एवढं बनवलं एवढं देणार नाही. हे 5-6 चमचे, हे 5-6 चमचे म्हणजे हेच जवळजवळ. आता आधी 1 वाटी प्यायचा, आता 1.5 वाटी वगैरे पितो. असं हळूहळू. आणि अजून एक पण गोष्ट आहे ना, 2 ते 3 दिवस सलग द्यायची, मग चेंज करायचं. म्हणजे आता डाळ आणि भात 3 दिवस दिल्यानंतर आम्ही फ्रूटवर जाणार. म्हणजे एक टाइम ऍपल ट्राय करू. याचं एक कमेंट पण होते, माझा बेबी 5 मंथचा आहे आणि आता 6 मंथचा होईल, तर त्याला तुम्ही सांगा तुम्ही व्योमचं काय करता. आता हे तुम्हाला थोडी आयडिया आली असेलच की आम्ही व्योमला तर काय देतोय खाण्याचं, कसं काय ते है ना व्योम? व्योम कशी? अरे काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे? चला चला, दीदी रेडी आहे भरवायला. मम्मम करा. चलो.